ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांना शुभ सकाळ. तर मुलांना आपल्याला माहीतच आहे की आपण या आभाळाची लेकरे आहोत आणि ही जी काही पृथ्वी तलावरील प्रत्येक मनुष्य हा या निसर्गाचं एक मूल आहे, बाळ आहे आणि आपल्या सर्वांमध्ये एकतेचं हे अखंड नातं आहे. तर आज आपण तुमच्या पाठ्यक्रमातील आभाळाची आम्ही लेकरे ही कविता पाहणार आहोत आणि या कवितेमधून की कवी आपल्याला एक मोलाचा संदेश देत आहे. तो संदेश आज आपण पाहणार आहोत. तर आज आपण आभाळाची आम्ही लेकरे ही वसंत बापट लिखित कविता पाहणार आहोत. मी कवितेचं अगोदर वाचन करते. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कर ना बैठ साइड लायक पाठवतात. कोटी कोटी हे बळकट बाहू, कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. तर ही जी काही प्रस्तुत कविता आहे या कवितेचा आज आपण स्पष्टीकरण पाहूयात. अगोदर आपण लेखकांचा परिचय पाहूयात. आभाळाची आम्ही लेकरे ही जी कविता आहे ही वसंत बापट लिखित आहे. तर यातील त्यांचा जन्म 1922 साली झाला आणि मृत्यू 2002 साली झाला. तर प्रस्तुत कवी त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रणी, मानसी, शूरमर्दांचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, बारागावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर अशा प्रकारे त्यांचं विस्तृत असं लेखन आहे. त्यांनी विविध कविता लिहिल्या आहेत, विविध त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे प्रवास वर्णनपर विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर या प्रस्तुत कवितेमधून कवी आपल्याला काय संदेश देत आहेत, तर सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. या पृथ्वी तलावर असणारे सर्व माणसे काय आहेत, निसर्गाची लेकरे आहेत, त्यांचे ते मूल आहेत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे अभंग नाते असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो आणि जे काही कष्ट करणारे माणसे आहेत त्यांच्यामध्ये माणुसकीचं अभंग, अभंग म्हणजेच काय की न तुटणारं असं नातं आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव दिसत नाही. तर प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिलेला आहे. हा जो काही मानवतावादी विचार आहे हा आपल्या या कवितेमधून आपल्याला कवी सांगत आहेत. तर प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे की यांचं जे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून ही प्रस्तुत कविता घेतलेली आहे. तर चला तर मग आपण या कवितेचं स्पष्टीकरण पाहूयात. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. तर आभाळाची, आभाळ म्हणजेच काय की आकाश,
आम्ही आम्ही म्हणजे याचा अर्थ इथे आम्ही असा होतो. लेकरे लेकरे म्हणजे बाळे. आभाळाची आम्ही लेकरे म्हणजेच त्या आभाळाची आम्ही काय आहोत? बाळे आहोत, मुले आहोत. काळी माती आई. काळी माती म्हणजे शेत. जे काही शेतामध्ये शेतकरी राबत असतो, कष्ट असतो त्यालाच इथे काळी माती असे म्हटलेले आहे. तर ही काळी माती आमची आई आहे. हे आमचं शेत आमची आई आहे. म्हणजेच आकाश आमचे पिता आहेत आणि आमची काळी माती आमची काय आहे? आई आहे. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. वेगळी वेगळी म्हणजे निराळी. तर आमची जात आमचा धर्म हा वेगळा नाही. आमचं जात आमचा धर्म हा काय आहे? एकच आहे. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये असं कवी या ओळीमधून आपल्याला सांगतात की आभाळाची आम्ही लेकरे आहोत. आमची जे शेत आहेत हेच आमची आई आहे आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे शेतकरी कष्ट करत आहे, कशा प्रकारे त्यांच्या शेतामध्ये ते काम करत आहेत. पुढच्या ओळी पाहूयात. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. श्रमगंगा. श्रम म्हणजेच कष्ट आणि गंगा गंगा म्हणजे गंगा नदीचा उल्लेख इथे केलेला आहे. तर श्रमगंगा श्रमगंगा म्हणजेच काय की कष्टरूपी गंगा नदी. या श्रमगंगेच्या तीरावरती तीरावरती म्हणजे काठ किनारा. तर श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. तर या कष्टरूपी गंगा नदीच्या किनाऱ्यावर काठावर आमची वस्ती. वस्ती म्हणजेच की आमचे राहण्याचे ठिकाण. तर कवी या ओळीतून आपल्याला असे सांगतात की जी काही श्रमरूपी गंगा नदी आहे या गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा नदीच्या काठावरती आमची वस्ती आहे. येथेच आम्ही सर्वजण एकत्र राहतो आणि ही पवित्र नदी आमच्यासाठी गंगा नदी खूप पवित्र आहे की ज्यामधून आम्हाला कष्ट करण्याची प्रेरणा मिळते. तर या नदीच्या तीरावरती आमची वस्ती आहे. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. नाव वेगळे नाही म्हणजेच आम्हाला कुठल्याही प्रकारचं वेगळं नाव नाहीये. आम्ही काय आहोत? कष्टकरी आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारचं वेगळं नाव नाहीये आणि आमचा कुठलाही वेगळा गाव नाही. आमचं गाव एकच आहे आणि आमचं नाव पण काय आहे? एकच आहे असं कवी या ओळीमधून आपल्याला संदेश देऊ इच्छितात. तर श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळे नाही. की या श्रमगंगे कष्टरूपी गंगा नदीच्या किनाऱ्यावर आम्ही राहतो आणि आमचं नावही वेगळं नाही आणि आमचं गाव पण वेगळं नाही असं कवी आपल्याला या ओळीमधून सांगतात. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आमचं जो काही इमान इमान म्हणजेच काय? इमान म्हणजे निष्ठा, प्रामाणिकपणा. आमची जी काही निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे तो काय आहे? आम्हाला एकच ठाव. ठाव म्हणजे माहित आहे. ठावे या शब्दाचा अर्थ काय होतो की माहित आहे. घाम गाळूनी काम करावे. घाम गाळणे म्हणजेच काय की कष्ट करणे. आम्हाला एकच प्रामाणिकपणा माहित आहे की घाम गाळून म्हणजे आम्हाला कष्ट करायचे आहेत. या देशातील सर्व लोकांसाठी जनतेसाठी आम्हाला कष्ट करायचे आहेत. ही एकच प्रामाणिकपणा आम्हाला माहित आहे की आमचा जो काही प्रामाणिकपणा आहे तो एकच आहे की आम्हाला भरपूर कष्ट करायचे आहेत. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही आणि आमचा जो मार्ग आहे तो कोणताही वेगळा नाही. मार्ग म्हणजेच की रस्ता. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. स्वर्ग या शब्दाचा आपण अर्थ घेऊयात की आनंद. आमचा रस्ता एकच आहे, आमचं ध्येय एकच आहे आणि आमचा आनंद पण एकच आहे की आम्हाला काय करायचं आहे की घाम गाळून भरपूर कष्ट प्रामाणिकपणे आम्हाला करायचे आहेत. तर या ओळीतून आपल्याला कवी असे सांगतात की जे काही कष्टकरी लोक आहेत त्यांचा एकच प्रामाणिकपणा आहे की त्यांना काय करायचं आहे? भरपूर कष्ट करायचे आहे. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्या महिला
काम करत आहे, शेतामध्ये कष्ट करत आहे, मागे एक शेतकरी नांगर हातामध्ये घेऊन उभा आहे. तर अशा प्रकारे जे काही कष्टकरी लोक आहेत त्यांचं एकच ध्येय असतं की आपल्या या देशातील लोकांसाठी आपल्याला भरपूर कष्ट करायचे आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला अन्नधान्य सर्वांना पुरवायचं आहे, असं एकच प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये असतो. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. तर अभंग, अभंग म्हणजेच काय की न भंगणारे, एकसंध अतूट, याचा अर्थ होतो की अभंग, माणुसकीचे अभंग नाते, आणि आमच्यामध्ये असणारे जे काही माणुसकीचं नातं आहे ते अभंग आहे. अभंग म्हणजेच कधीही न भंगणार, कधीही न तुटणार असं माणुसकीचं आमचं नातं आहे. आणि आम्हीच आमुचे भाग्य विधाते, आम्हीच काय आहोत, आमुचे भाग्य विधाते आहोत. भाग्य विधाते म्हणजेच काय, भाग्य म्हणजे नशीब, तर आम्हीच काय आहोत, आमचे भाग्य विधाते आहोत. हे माणुसकीचं अभंग नातं आम्ही सदैव एकत्र ठेवणार आहोत, सदैव जपणार आहोत, आणि आम्हीच आमचे नशीब घडवणार आहोत. भरपूर कष्ट करून आम्ही आमचे नशीब घडवणार आहोत, आम्हीच आमचं भाग्य लिहिणार आहोत. विधाता, विधाता याचा अर्थ होतो की परमेश्वर. की हे जे काही माणुसकीचं अभंग नातं आहे, कधीही न तुटणार असं अभंग नातं आहे, हे संबंध आम्ही असेच नेहमी ठेवणार आहोत आणि आम्हीच आमचं नशीब भरपूर कष्ट करून घडवणार आहोत. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. पंथ, पंथ म्हणजे की धार्मिक संप्रदाय, धार्मिक संप्रदाय, आणि संत म्हणजे सत्पुरुष, साधू पुरुष. तर आम्हाला कोणताही पंथ वेगळा नाही, आमच्या पुढे कोणताही वेगळा धार्मिक संप्रदाय नाही, किंवा कुठलाही वेगळा सत्पुरुष आमच्या पुढे नाही. आम्हा सर्वांसाठी एकच जात आहे, एकच धर्म आहे, आमच्यासाठी एकच पंथ आहे, असं प्रस्तुत कवितेमधून कवी आपल्याला सांगतात की आमच्या पुढे जो काही पंथ आहे तो एकच आहे. तर अशा प्रकारे या ओळीतून कवींना आपल्याला असा संदेश द्यायचा आहे की जे काही माणुसकीचं नातं आहे हे आपल्याला अभंग टिकवायचं आहे, कधीही न तुटणारं असं नातं हे आपल्याला टिकून ठेवायचं आहे. तर ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे एक हिंदू मुलगा दाखवलेला आहे, एक मुस्लिम मुलगा दाखवलेला आहे, ते एकमेकांना जवळ घेत आहेत. म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये एकता आहे, एकजूट आहे, त्यांच्यामध्ये एक वेगळं प्रेम आहे. अशा प्रकारेच आपल्याला काय करायचं आहे, आपल्यामध्ये माणुसकी टिकवून ठेवायची आहे. सर्व जाती, धर्म, संप्रदाय सर्व विसरायचे आहेत आणि एकच आपल्या पुढे असलं पाहिजे की आपण काय आहोत, एक आहोत. आपली जात काय आहे, मनुष्य जात आहे, आणि या माणुसकीचं नातं अशा प्रकारे आपल्याला दृढ करायचं आहे. तर असा मोलाचा संदेश या ओळीतून कवी आपल्याला सांगतात. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. तर येथे पहा, बळकट, बळकट या शब्दाचा अर्थ काय होतो, मजबूत, शक्तिवान. आणि बाहू, बाहू म्हणजेच काय की हात, भुजा. तर कोटी कोटी हे बळकट बाहू, या पृथ्वी तलावर असणारे जे काही लोक आहेत हे जवळजवळ कोट्यावधी लोक एकत्र नांदतात. तर हे काही कोटी कोटी बळकट बाहू म्हणजेच हे सर्वांची जी काही शक्ती आहे, कोटी कोटी हे बळकट बाहू म्हणजे सर्वांचे एकत्र हात येऊन कोट्यावधी हात होतील, आणि ते काय आहेत, मजबूत, शक्तिवान असे सर्वांचे हात आहेत. आणि या सर्वांच्या हातानेच आम्ही काय करणार आहोत, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. जगन्नाथ रथ म्हणजेच काय की याचा अर्थ येथे घ्यायचा आहे की सामूहिक प्रयत्न. तर हे जे काही सर्वांचे कोट्यावधी बाहू एकत्र येऊन आम्ही काय करणार आहोत, आम्ही एकत्र येऊन आम्ही प्रयत्न करणार आहोत, आणि या प्रयत्नातून आम्हाला नक्कीच यश मिळणार आहे, असे कवी या ओळीतून सांगतात. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आणि आम्हाला आस, आस म्हणजेच काय की इच्छा, आणि ध्यास, ध्यास म्हणजे उत्कट व तीव्र इच्छा. आमची जी काही इच्छा आहे, आमचा जो ध्यास आहे,
तो काय आहे, एकच आहे. कोणताही वेगळा ध्यास आम्हाला नाहीये किंवा आमची कुठलीही वेगळी इच्छा नाहीये. तर या ओळीतून कवी एकतेचा संदेश देत आहेत की या कोट्यवधी बाहूंनी आम्ही सामूहिक प्रयत्न करणार आहोत, आमच्या देशाला प्रगती पथावर आम्ही नेणार आहोत, अशी एकच आस आम्हाला आहे. तर अशा प्रकारे आपण या कवितेचा अर्थ समजावून घेतला. पुन्हा एकदा आपण ही कविता मी कवितेचं वाचन करते, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे आहे आणि त्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहे. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्ही सामूचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. तर आता मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी फक्त रेज हँड करायचा आहे. खालील अर्थाचे कवितेतील शब्द लिहा, सांगा. किनारा, किनारा या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आहे किनारा? येस ईशांक. तीरा. किनारा म्हणजेच काय? तीरा. तीर. तीर, बरोबर बरोबर. इच्छा म्हणजे काय? इच्छा कुछ करने की चाहत, इच्छा. इच्छा या शब्दासाठी कवितेमध्ये कोणता शब्द आलेला आहे की आस, बरोबर. अखंड, अखंड म्हणजे काय? अखंड, अखंड या शब्दाचा अर्थ काय होतो? अभंग. अभंग, बरोबर. अखंड म्हणजे काय? अभंग. आकाश, आकाश या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे कवितेमध्ये? आभाळ मिस. आकाश यासाठी समानार्थी शब्द आलेला आहे आभाळ, बरोबर. कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती सांगा. कोणत्या ओळीमधून तुम्हाला असं वाटलं की यातून आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल? अशा कोणत्या ओळी कवीने येथे सांगितलेल्या आहेत? येस, कोण सांगू शकेल कोणत्या ओळीतून आपल्याला आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतोय असं वाटतंय? येस, तिच्या श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. बरोबर. या ओळीतूनही आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो अशा या ओळी आहेत. किंवा कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, या ओळीमधूनही आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या ओळी आहेत. नेक्स्ट प्रश्न, कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती सांगा. की कोणत्या ओळीतून
आपल्यामध्ये ऐक्य निर्माण होऊ शकेल अशा कोणत्या ओळी कवितेमध्ये सांगितलेल्या आहेत? कोणत्या ओळीतून असं ऐक्याचा एकतेचा संदेश आपल्याला कवीने दिलेला आहे? तिच्या कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. बरोबर. या ओळीतून काय होतंय की ऐक्याचा संदेश आपल्याला या ओळीमधून मिळतो आहे. त्याचबरोबर माणुसकीचे अभंग नाते आम्ही सामुचे भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. या ओळीमधूनही आपल्याला ऐक्याचा संदेश नक्कीच मिळेल. तर आपण पाहिलं की किनारा या शब्दाचा कोणता शब्द आलेला आहे? तीर, इच्छा, आस, अखंड, अभंग, आकाश, आभाळ. त्यानंतर आत्मविश्वास वाढवणाऱ्या कोणत्या ओळी आहेत कवितेमध्ये? तर कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. त्यानंतर ऐक्याचा संदेश देणाऱ्या कोणत्या काव्यपंक्ती आहेत? माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. त्यानंतर मला सांगा की या कवितेमध्ये यमक जुळणाऱ्या कोणत्या यमक शब्द असणाऱ्या कोणत्या जोड्या तुम्ही सांगाल की यमक शब्दांच्या जोड्या? या कवितेमध्ये आलेल्या यमक शब्दांच्या जोड्या तुम्हाला मला सांगायच्या आहेत. येस कौशल. तिच्या तीरावरती वसती ठावे करावे नाते भाग्य विधाते बाहू नेऊ. येस. तर अशा प्रकारे या ज्या काही ओळी आहेत आई, नाही, ठावे, करावे, नाते, भाग्य विधाते, बाहू, बाहू, नेऊ, हे जे काही शब्द आहेत हे यमक जुळणारे शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण आभाळाची आम्ही लेकरे ही प्रस्तुत वसंत बापट लिखित कवितेचं जे काही स्पष्टीकरण आहे ते आज आपण पाहिलेलं आहे. तर तुमच्यापैकी कोणी ही कविता एकदा तालासुरामध्ये बोलणार? कोण बोलणार? कवितेचं वाचन कोण करणार? येस शुभम सिंग. येस मिस. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही सर्मगंगेचे तीरावरती कष्टाक्यांची आमची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही इमान आम्हा एकच ठावे धाम गाडूने काम करावे मार्ग वेगळे नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. बरोबर. खूप छान. अजून कोण रीड करणार आहे कविता? कोण कवितेचं वाचन करेल? खुशबू. स्टार्ट बेटा. ध्रुव. ध्रुव वाचन करतो कविता तालासुरामध्ये म्हणायची आहे. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकणाच्या आमची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळे नाही इमान आम्हा एकच ठावे गाम घडून काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते अमुचे भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकुट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ आस वेगळा नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. थँक्यू मिस. ओके, व्हेरी गुड, खूप छान. तर अशा प्रकारे आज आपण वसंत बापट लिखित आभाळाची आम्ही लेकरे ही कविता अभ्यासली. तर सर्वांना या कवितेचा अर्थ कळालाच असेल. सर्वांनी कविता तालासुरामध्ये म्हणायची आहे, याची सराव करायचा आहे आणि कविता पाठांतर करायचे आहे. तर सर्वांना धन्यवाद, तुम्ही जॉईन झालात, तुम्ही शांतपणे याचं स्पष्टीकरण ऐकून घेतलं. थँक्यू सो मच.